नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला तर कथा ऐकूया. सकाळी 7चा गजर झाला आणि आरती घाईघाईने उठली. आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती. पटापट आवरून तिने कंपनीची धावतच बस पकडली. ती बसमध्ये कामांची यादी उघडून बसली. मीटिंगनंतर जो काही निर्णय होईल तो सांगण्यासाठी सिनियर मॅनेजर बरोबर अजून एक मीटिंग. वैतागून तिने डायरीच बंद केली. या मीटिंगमुळे काम करायला तिला वेळच मिळायचा नाही. मग संध्याकाळी उशिरापर्यंत थांबून कामं पूर्ण करायला लागायची तिला. असो, आरती एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होती आणि बाकीच्या लाखो लोकांप्रमाणेच तिलाही दिवसाचे 12 ते 14 तास नोकरीत घालवायची सवय घ्यायला लागली होती. अशी 5 ते 6 वर्षात कुणालाही होतेच म्हणा, सवय लावूनच घ्यावी लागते. एक एक पायरी चढत ती आज प्रोजेक्ट मॅनेजर झाली होती. कंपनीच्या मुंबई शाखेच्या नेटवर्क यंत्रणेसाठी एका कंपनीची गरज होती. आजकाल या मोठ्या कंपन्या असेच करतात ना, काही काम छोट्या कंपनीला देऊन टाकायचे. तर आज काही छोट्या कंपन्यांचे प्रमुख आपले मुद्दे मीटिंगमध्ये मांडणार होते. त्यापैकी एका कंपनीची निवडही होणार होती. आरती निवड समितीमध्ये असल्याने आज तिथे हजर असणं तिला खूपच आवश्यक होतं. काही महत्त्वाचे मुद्दे तिने आपल्या डायरीत काढून ठेवले होते. सगळेजण एका रूममध्ये जमले आणि बरोबर 9 वाजता एका कंपनीचा प्रमुख आपले प्रेझेंटेशन घेऊन समोर उभा राहिला. त्याने तयारी तरी खूप चांगली केली होती. आपली टाय सावरत त्याने आजपर्यंत त्याच्या कंपनीने केलेली कामे दाखवायला हळूहळू सुरुवात केली. मग त्यांना मिळालेले प्रशस्तीपत्र, त्यांच्या वेगवेगळ्या सुविधांचे दरपत्रक इत्यादी इत्यादी. सगळ्यात शेवटी प्रश्नोत्तरे. सर्वांचा साधारण हाच साचा अगदी होता. दुपारपर्यंतचा वेळ कसाबसा गेला. जेवणानंतर मात्र आरतीला चांगलीच पेंग आवरेना. अगदी तिची मान खाली पडणार तेवढ्यात तो आला आणि तिची झोप एकदम उडाली. तो अगदी त्याला दिलेल्या वेळेवर हजर झाला होता. आपल्या एका हातात संगणक व दुसऱ्या हातात कसलीशी फाईल घेऊन. तिला एकदम काळजात धस्स झालं होतं. त्याने मस्त काळा सूट, शुभ्र शर्ट, लाल टाय घातला होता. त्याच्या उंचीमुळे अजून तो शोभून दिसत होता त्याला तो सूट. मग त्याने हसतच सर्वांशी हात मिळवला. तिच्याशी व स्वतःची ओळख करून दिली. आय एम अविनाश फ्रॉम. तिला पुढचं काही ऐकूच आलं नाही. हातही हवेतच राहिला. नंतरचा खूप थोडा वेळ. मग त्याचं प्रेझेंटेशन सुरू झालं. अगदी खेळकरपणे हसत हसत शब्दात त्याने स्वतःच्या कंपनीची छान माहिती दिली. त्याचं काम पाहून तर सगळेच त्याच्यावर प्रभावित झाले होते. मग त्याने आपल्याला आरतीच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे, त्याचं सध्याचं नेटवर्क, त्यातल्या त्रुटी, उणिवा, सुधारणा आणि ते करण्यासाठी लागणारे वेळेचे नियोजनही दाखवले. तेव्हा मात्र त्यालाच हे काम मिळणार यात शंका राहिली नव्हती. तो गेल्यानंतर निवड समितीने थोडी चर्चा केली आणि आपला निर्णय मात्र पक्का केला. पण आरतीला उगाचच अस्वस्थ बेचैन होऊ लागलं होतं. एकीकडे आनंद होता त्यांचं यश पाहून आणि थोडी अनिश्चितताही होती. तिला तो पुन्हा एकदा इतक्या जवळ नकोच होता. कसाबसा दिवस संपवून ती घरी निघाली. बसचा प्रवास तसा वैतागवानाच ना, पण आज तिचं मन नुसतं मागं पळत होतं. भूतकाळात हळूहळू हरवत होतं. साठात कदाचित 10 वर्ष मागं, जेव्हा कॉलेजमध्ये ते दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले. असा एखादा दिवस येतो काही विशेष न वाटता
न संपणारा पण, नंतर मात्र खूप काही देऊन जाणारा अन घेऊनही. असाच होता तो दिवस. तुझी माझी ओळख होण्याचा तशी नेहमीचीच होती. पद्धत भेटण्याची तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती. पुढील सुखद भविष्याची. जशा होऊ लागल्या नियमित आपल्या भेटी, मन शोधू लागलं शब्द तुझ्याशी बोलण्यासाठी. तो असायचाच तुझ्याच विश्वात रमलेला. वाटायचं काहीच अडत नसेल तुझं माझ्या वाचून. मनातल्या गोष्टी राहायच्या मनातच राहून. तिच्या जुन्या एका कवितेतील शब्द तिच्या ओठावर हळूच आले आणि ती काहीतरी आठवून एकदम स्वतःशीच हसली. त्याचं ते मित्रांच्या गर्दीतून सुटका करून घेत थापा मारत तिच्याकडे येणं तिला फार फार आवडायचं. अखेर तो दिवस आलाच. मला उंच आकाशात घेऊन जाणारा, प्रशस्त लाटांवर मनसोक्त उडवणारा आणि आनंदाची भरती आणणारा. तुझ्या मनातील गुपित मी समजले होते. तुझी पसंत मीच होते. ठाऊक नाही मला तुझ्या स्वप्नातील परी कशी आहे, केव्हापासून तुझी आहे. तुझ्या होकाराने, तुझ्या सोबतीने मला खूप काही दिले. तेव्हापासून सुरवंटाचं अगदी फुलपाखरू झालं. आरतीच्या डोळ्यात टचकन पाणी दाटलं. तिला आठवत होतं त्याचं मन मोकळं हसू, काही करून दाखवण्याची जिद्द आणि तिच्यावरचं जीवापाड मनातलं प्रेम. त्यांचे मित्रमैत्रीण त्यांना म्हणायचे, यू आर मेड फॉर इच अदर. तुम्ही केवळ एकमेकांसाठीच बनला आहात. तुमची जोडी देवानेच तयार केली आहे. तसेच ते होतेही. एकमेकांना पूरक, एकमेकांना पूर्ण करणारे. काही गोष्टींवर त्यांचे वादही व्हायचे म्हणा. उशिरा येणं, नीट न आवरणं, कुठल्याही बाबतीत गंभीर नसणं हा त्याचा स्वभाव तिला बिलकुल आवडायचा नाही. तर तिचं अगदीच नीटनेटकं राहणं, उगाचच वाद घालणं आणि स्वतःच्या करिअरबद्दल अजिबात विचार न करणं त्याला आवडायचं नाही. तिला वाटायचं तो नोकरी करेलच ना, मी मस्त घरी राहून एक चांगली गृहिणी होणार, त्याचं घर सांभाळणार, त्याला सांभाळणार, आपलं छोटंसं जग फुलवणार, बहरणार. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मात्र त्याने नोकरी न करता मी स्वतः व्यवसाय करणार हे तिला सांगितलं. तेव्हा मात्र वादाला खरं तोंड फुटलं. ते वर्षही संपलं, पण त्याच्या त्या हट्टाला, त्याच्या अपयशाचा राग तिच्यावर काढण्याला ती अक्षरशः कंटाळली आणि तोही तिच्या स्वप्नालू स्वभावाला. आणि ते दोघे दुरावले. त्यांच्यात विरह वाढला. स्वप्नांची जी दुनिया त्यांनी सजवली होती तिथले काटे त्यांनीच पाहिले नव्हते. वास्तव्याचे भान त्यांना होतेच कुठे म्हणा. स्वप्नांचे रंग केव्हाच उडून गेले. विरहाचे काटे पंखांना फाडून गेले. फुलपाखरू आता स्वतःलाच विचारत राही, प्रेम करून त्याला मिळालं का काही. खूप दिवसांनी तिची उशी अक्षरशः आसवाने आज भिजली होती आणि तिला जाणवलं की किती बदलली होती ती या 4 ते 5 वर्षात. ती रडत नसली तरी मन मोकळं हसलीही नव्हती. मनातल्या मनात फक्त कुढत होती. तिला जुनी ती आठवून वाटलं, मी तशी नाही आहे जिला अविनाश भेटला होता, जी त्याला आवडायची. दुसऱ्या दिवशी सकाळी डोळ्यात कालची रात्र तशीच होती, आठवणींची मुरलेली, आठवणीतच विरघळलेली. एकीकडे तो भेटावा असंही मनापासून वाटत होतं, पण भेटला तर काय बोलणार हेही मनातून कळत नव्हतं. नजर पुन्हा एकदा भिरभिरत होती आणि कान कुणाच्या तरी चाहुलेकडे तिचे लागले होते. तो आज आलाच नव्हता. तिने त्याच्या समितीमधल्या माणसाकडे उगाचच चौकशी केली कालच्या मीटिंगबद्दल. आडोशाने त्याच्याबद्दल विचारण्याचा प्रयत्नही केला. विशेष काही माहिती न मिळाल्याने निराश होऊन ती आपल्या कामाला लागली, आपल्या कामात गुंतली.
कशीबशी रोजची कामे उरकून आज 5 वाजता घरी जायचा तिने मनातून निर्णय घेतला. दुपार उलटून गेलेली. एकदम तिला आवाज आला, "खूप काम आहे का?" तिला तो आवाज ऐकून श्वास एकदम थांबतो की काय असं वाटलं. कितीतरी वेळा तिने त्याचा आवाज आठवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो कधी ऐकू यावा म्हणून तिचे कान अगदी आतुर झाले होते. मन त्याला जणू पुकारत होते. तिने आपला कापरा आवाज सांभाळून उत्तर दिलं, "नाही, असं काही नाही." त्याच्याकडे पाहणंही किती अशक्य होतं तिच्यासाठी. विश्वासच होत नव्हता की तो तोच आहे ज्याची आठवण नको म्हणून तिने कित्येक वर्षात त्याचा एकही फोटो पाहिला नव्हता, त्याला आठवलं नव्हतं. त्याचे डोळे पुन्हा एकदा माझ्या मनात काय चाललंय याचा वेध घेतील की काय असं वाटून तिने चेहरा संगणकाकडे हळूच वळवला. त्याने मग स्वतःच शेजारी खुर्ची ओढली आणि तो तिच्या जवळ येऊन बसला. आपल्या श्वासांचा आवाजही त्याला ऐकू जाईल की काय या भीतीने तिला काहीच सुचत नव्हतं. मन बेचैन होतं आणि त्याची साथही हवी होती. तो म्हणाला, "बस का आता ओळख पण देणार नाही का तू? माहिती आहे आपण प्रोजेक्ट मॅनेजर आहोत इथे, पण म्हणून जुन्या मित्रांना विसरायचं का असा नियम आहे का?" ती कसंबसं करून हसली. तो, "चल सोड ते काम आता. किती लक्ष आहे ते दिसतंय मला तुझं. आपण मस्तपैकी चहा घेऊ खाली जाऊन." त्याचं ते हक्कानं बोलणं काही बदललं मात्र नव्हतं इतक्या वर्षात. तिने पटकन संगणकाला जणू कुलूपच लावलं आणि ते दोघं लिफ्टने खाली जाऊ लागले. त्याच्या जवळकीनं तिला अजूनच अस्वस्थ, अधीरतेने, उत्कटतेने केलं होतं. कॅन्टीनमध्ये 2 चहा सांगून ते एका टेबलपाशी बसले. कोण बोलणार, काय बोलणार? तिला ओळखीचे लोक येता जाताना उगाचच चोरट्यासारखं वाटत होतं. बदललेली नाहीस तू अजिबातच ग. तो हसून म्हणाला. ती, हम्म. तो, "अगं मी बरोबर असताना आजही चोरट्यासारखी होणारी तुझी नजर तशीच आहे." ती गप्प. कालच्या कामाचं काय झालं? काहीतरी बोलायचं म्हणून ती हळूच बोलली. तो उत्साहाने सांगू लागला की आज डील कशी फायनल झाली ते. त्याच्या डोळ्यातली चमक अजून अगदी तशीच होती जी पहिली होती आणि एखादी गोष्ट सांगायची त्याची स्टाईलसुद्धा. त्याची गोष्ट संपली तसा दोघांचा चहाही. ती, "मला निघायला हवं. 6ची बस पकडता येईल म्हणजे." तो, "बरं" म्हणाला. खरं पण बसमध्ये बसल्यावर तिला त्याचा तो हिरमुसलेला चेहरा आठवला आणि कसं हसू फुटलं. आज जुन्या आठवणी जरा जास्तच वेगात होत्या कालच्यापेक्षा. त्याचं हसणं, त्याचं दिसणं, रुसणं, बोलणं, सगळं तिला डोळ्यात साठवायचं होतं. त्याला पुन्हा आठवायचं होतं. कोण जाणे परत कधी भेट होईल की नाही. रात्र स्वप्नात सरली आणि सकाळ सौंदर्य प्रसाधनात तिची गेली. पुन्हा एकदा प्रेमात पडावंसं वाटत होतं. त्यात जर गेल्याच अवीबरोबर मीटिंग असेल तर? का नाही वाटणार. तिला असं आवरून आलेलं पाहून त्याने पुन्हा एकदा ते स्माईल दिलं होतं. मीटिंगमध्ये लक्ष होतं कुणाचं? 12 वाजता त्यानेच विचारलं, "जेवायला कुठे जाता येईल इथे?" ती, "मी डबा आणलाय माझ्यासोबत. प्रॉब्लेम नसेल तर आपण वाटूनच खाऊ शकतो ना माझ्यासोबत?" त्याला एकदम तिच्या त्या स्वप्नातल्या घरकुलाची आठवण झाली. "मी रोज तुला डबा बनवून देत जाईन. तुला काय हवं ते सांग ना." आणि बरंच काही. आज जेवताना बोलण्याची तिची वेळ होती.
ते वेगळे झाल्यानंतर तिने काय केलं, मुंबईला कशी आली, घरी सर्व कसे आहेत, मग त्यांची कहाणी, त्याच्या व्यवसायातील अपयशाची, चढउतारांची, खाचखळग्यांची आणि यशाचीही. तो मध्येच म्हणाला, जेवण मस्त झालंय, मजा आली. त्याच्या चेहऱ्यावरचे तृप्तीचे भाव तिला सुख देऊन मनातून अगदी फुलवून गेले. त्याचा फार अभिमान वाटत होता तिला. बरीच कामं आहेत असं म्हणून दोघे उठले. दिवसभरात एकमेकांना काम करताना पाहून आलेले प्रत्येक बदल ते दोघे टिपत होते. त्याचा कामातला नीटनेटकेपणा पाहून ती खुदकन हसली. तू नसताना तू सांगितलेल्या गोष्टी जास्त शिकवून गेल्या मला. तू सोबत नसूनही सोबत होतीस माझ्या. ती मात्र अवघडली. 4 दिवस उलटले, अगदी पटकन वाऱ्यासारखे उडून गेले. संध्याकाळी त्याला भेटणं आता अपरिहार्य होतं, पण तो आज आलाच नाही आणि पुढचे 4 दिवसही नाही. तिची अस्वस्थता आणि बेचैनता वाढतच होती दिवसेंदिवस. शेवटी नाईलाजाने तिने त्याच्या कंपनीत कॉल केला. त्याचा मोबाईल नंबरही आपण घेतला नव्हता याची चिडचिड करत तिने तोही मागून घेतला. त्याचा फोनही लागला नाही दिवसभरात. बसमध्ये बसलेली ती खाली उतरली. बरीच फोनाफोनी करून तिने त्याचा पत्ता घेतला आणि कसलाही विचार न करता ती रिक्षात बसली. तासाभराने त्याच्या घरी पोचल्यावर जेव्हा तिने त्याला पाहिले, पळतच जाऊन त्याला बिळगली, घट्ट मिठी मारली होती. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. तिने चिडचिड केल्यावर सांगावंच लागणार होतं त्याला. मला माहिती होतं तू येणार ते, म्हणूनच तर घरी थांबलो होतो. तू किती बदलली आहेस हे पाहायचं होतं मला. आधी 2 तासात आली असतीस, आज 4 दिवस लागले तुला. आणि आधीचाच मी असतो तर लगेच येऊन तुझ्याशी भांडलो असतो भांडमांड. अपेक्षाभंग झाला तर त्रास होतोच ना. पण कॉलेजातल्या प्रेमकथा आयुष्याच्या गणितात बसत नाही एवढंच तर नक्की कळतंय मला आणि तुलाही मनातून. पण गणित बदललं म्हणून प्रेम कमी होत नसतं आणि होतही नाही. माझं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे आणि मला फक्त तुझ्यासोबतच आयुष्य जगायचं आहे. त्याच्या मिठीत विसावल्यावर तिला जाणवलं, ते खरंय. आपण मेड फॉर इच अदर होतो आणि आहोतही आणि कायम राहू. काळाने त्यांना संयम मात्र जरूर शिकवला होता. धन्यवाद. तुम्हाला जर सदर कथा आवडत असतील तर शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे